आणि गाडी आहे ना पेट्रोल तो त्या रस्त्यापर्यंत लई लांब इथून गाडी आहे ना भावानं बहिण बळच आणावं लागतं इकडं. लुटीत गेलो ते तिथपर्यंत तेवढाच आला नवीन बायकोचा फोन भावानं बहिण. काय सांगू तुम्हाला. तिला म्हणलं मला म्हणलं अहो काय करता तुम्ही. आता काय सांगू म्हणलं तुला माझी परवड जेवाची जाईना. गाडीचं संपलं अचानक पेट्रोल गाडीत बघितलंच नाही मी काल टाकलंच नाही पेट्रोल म्हणलं. आणि मग म्हणले पैसे आहेत का नाहीत तुमचे. म्हणलं आहेच 5-50 रुपये त्यात 10 रुपये कमी आहेत दाजीकडे म्हणलं पेट्रोल टाकायला. अहो म्हणले थांबा मी काय करते तुमच्या फोन पेवर पैसे सोडते आणि म्हणलं जाईन का नाही गाडी. आता म्हणलं कशाची जाते गाडी इथून 2 किलोमीटर गाव पडलं. कवा दाजी आता लुटीत जायचा. आता काय सांगू भावानं बहिण बायको आहे ना फोनच नाही म्हणले फोनच चालू राहून द्या तुम्ही गाडी लोटा आणि मी फोन चालू राहून द्या मायावर बोलत आहे ना तुम्ही गाडी लोटा म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही काय टेन्शन येणार नाही काय नाही राग येणार नाही कुठं काय होणार नाही. आता तिला माहिती एक तर दाजी असं टेन्शननी राग म्हणजे दाजीला एक तर आवरत नाही. तुला चांगलं माहिती झालं या 2-4 दिवसात. तर तिला मी म्हणलं बाई म्हणलं राग म्हणजे कसं आहे मला तुला माहिती आहे म्हणलं मला कशामुळं मला पहिल्यापासून माझ्या जीवासारखं मला कोणी भेटलं नाही आतापर्यंत म्हणून मला टेन्शन यायचं मी सारखं रागात आगायचं. पण आता माझा रागच कोणीकडे पळून गेलाय तुझ्यामुळं काहीच माहित नाही. भावानं बहिण 2 किलोमीटर गाडी मी लुटली कळलंच नाही मला गाडी लोटलेलं. फोनच्या नादात म्हणून काय सांगू बोलत नुसती म्हणायची अहो तुम्ही कुठपर्यंत पोच झाला अहो तुम्ही कुठपर्यंत पोच झाला आणि पोचले का नाही दुकानावर. अरे म्हणलं हो पोचन अहो गेलो भावानं बहिण. आणि त्या दुकानदाराला म्हणली बरं का माझा फोन दिला त्याकडं आणि म्हणली